आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल। गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे। खरं तर इम्पेरिकल डेटा आणि त्यातून कमी झालेलं ओबीसी आरक्षण या सगळ्या मुद्द्यावर ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी कोर्टात चॅलेंज केलंय, ज्यावर पुन्हा एकदा आज सुनावणीला सुरुवात होईल। भाग्यश्री, एकीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, 50% आरक्षणाचा मुद्दा आहे। आता मात्र जिल्हा परिषद निवडणुकांची तारीख सुद्धा जाहीर झाली आहे। 5 तारखेला या निवडणुका होतील। त्याच पार्श्वभूमीवर काही दिवस आधी ही सुनावणी होतीये। नक्कीच राघवी, आपण बघतोय की ही सुनावणी तर पार पडतीये, मात्र यामध्ये एक आहे की बाठिया कमिशनने सगळ्यात महत्त्वाचा रोल यामध्ये निभावलेला पाहायला मिळतोय। या बाठिया कमिशनने ओबीसींची जी संख्या आहे तीच मुळात कमी दाखवली आहे असा आरोप या याचिकेच्या दरम्यान ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी केलेला आहे। खरं तर आपण एक गोष्ट बघितली तर आधी देखील या संदर्भातल्या अनेक सुनावण्या पार पडल्या, त्यामुळेच खरं तर महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या पुढे गेलेल्या पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर न्यायालयाने स्वतःहून सांगितलं होतं की 31 जानेवारीपर्यंत सगळ्या ज्या निवडणुकांच्या प्रोसेस आहेत त्या तुम्ही पूर्ण करा आणि त्यानंतर ही जी सुनावणी आहे ती सुरूच राहील। त्याप्रमाणे आज पुन्हा एकदा या संदर्भातली तारीख दिलेली आहे। ससाणे यांचं असं म्हणणं आहे की ओबीसींची संख्या कुठेही कमी झालेली नाहीये। इम्पेरिकल डेटावर तुम्ही ह्याची ओबीसीची समाजाची संख्या कमी करू शकत नाही अशा पद्धतीचा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या देखील सगळ्या अजून नाही झालेल्या आहेत। त्याचं कारण ज्या 50%च्या वर आरक्षण ज्या जिल्हा परिषदेमध्ये ओलांडलं जातंय त्या निवडणुका त्यांनी जाहीर केलेल्या नाहीये। या ज्या जाहीर केलेल्या निवडणुका आहेत त्या 50%च्या खालील आरक्षणासंदर्भातल्या आहेत। त्यामुळे आता जर 50%च्या वरचे जे आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या सगळ्या या निकालानंतर अवलंबून आहेत। एकंदरीतच हा निकाल देखील मुद्द्यावर कशी सुनावणी होते, मुळात सुनावणी होते की पुन्हा तारीख पे तारीख पडते, हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। ठाकरे सेनेचे नगरसेवक कोकण भवन या ठिकाणी आज जातील। नवनिर्वाचित नगरसेवक गट नोंदणी करता म्हणून आज जाणार आहेत। सगळ्या नगरसेवकांना बसमधून घेऊन जाण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।